आजच्या या प्रेरणादायी सोहळ्याच्या उत्तरार्धाकडे येत असताना आम्ही उत्सुक आहोत आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्यांचे विचार, त्यांचं मनोगत ऐकण्यासाठी. मी विनंती करतो आपल्याचे प्रमुख अतिथी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष माननीय श्री मिलिंदजी जोशी यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरील मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनींनो, जेव्हा सभागृहातून बाहेर पडायचं त्यावेळेला मी खरं बोलण्यासाठी उभा आहे. पण लोकहितवादी मंडळाचा हा जो अमृत महोत्सव आहे त्या समारंभाला उपस्थित राहताना मला अतिशय आनंद होतो आहे. तात्यासाहेब शिरवाडकर हे मराठी साहित्यातलं प्रतिभेचं एक उत्तुंग शिखर आहे आणि या शिखराने काही दूरदृष्टी ठेवून लोकहितवादी मंडळाची स्थापना केली. सध्या स्वहितवादी मंडळींची संख्या वाढत असताना लोकहितवादी मंडळाचं मोठेपण आपल्या खऱ्या अर्थाने लक्षात येईल अशी एकूण सगळी परिस्थिती आहे. मगाशी ताराबाई असं म्हणाल्या की त्या नदीच्या काठानी वाढत पुढे गेलेले आहेत. मी सुद्धा नदीच्या काठानीच वाढत वाढत पुढे गेलो. माझं जे गाव माणकेश्वर धाराशिव जिल्ह्यातलं, तिथं विश्वरूपा नावाची नदी, भीमेचं पाणी आमच्या बार्शीला येतं आणि मी कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी घेतली. तिथं कृष्णा आणि कोयना यांचा संगम आहे. इतक्या नद्यांचं पाणी पिल्यामुळे मी मुळामुठेच्या काठावरती टिकू शकलो हे मी गोदावरीच्या काठी आज आवर्जून नमूद करतो. आणि ज्या वेळेला मला या समारंभाचं निमंत्रण मुकुंद कुलकर्णी यांनी दिलं तेव्हा मुकुंदांनी दिलेलं निमंत्रण मिलिंदाला नाकारणं शक्य नव्हतं, त्यामुळे मी हे निमंत्रण स्वीकारलं. पण तात्यासाहेबांविषयीचा आदर व्यक्त करण्याची आणि विशेषतः स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं होतं, पण स्वराज्याचं रूपांतर सुराज्यामध्ये करण्यासाठी या देशातल्या नागरिकांचं भावनिक भरणपोषण करणं गरजेचं आहे हे तात्यासाहेबांनी ओळखलेलं होतं. त्यामुळे सुधारणांचा रथ वेगाने पुढे चाललेलाच होता. माणूस आपल्या हाताने संस्कृती घडवतो आणि संस्कृतीचा हातही माणसाला घडवत असतो. म्हणजे पाण्यापासून ढग निर्माण व्हावेत आणि ढगापासून पुन्हा पाणी निर्माण व्हावं असा हा सगळा अन्योन्य संबंध आहे. म्हणजे निसर्गाने जमीन दिली, माणसाने शेती केली, निसर्गाने कंठ दिला, माणसाने संगीत निर्माण केलं, निसर्गाने पाषाण दिला, माणसाने शिल्प निर्माण केलं. सुधारणा या माणसाच्या बाह्य जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणत असतात आणि संस्कृती ही माणसाचा अंतरंग समृद्ध करत असते. त्यामुळे सुधारणांचा रथ कितीही वेगाने धावला तरी त्याचं सारथ्य संस्कृतीने केलं पाहिजे ही तात्यासाहेबांची भूमिका होती. आणि म्हणून लोकहितवादी मंडळ त्यांनी स्थापन केलं आणि 75 वर्ष अव्याहतपणे ही संस्था काम करते आहे. शेवटी अशा संस्थांचं वय वाढणं हे समाजाच्या दृष्टीनं निश्चितच हिताचं आहे असं मला वाटतं. शेवटी रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, हिरक महोत्सव, अमृत महोत्सव हे संस्थेच्या आणि व्यक्तीच्या वाटचालीतले महत्त्वाचे टप्पे असतात. पण किती वाटचाल झाली याकडे समाज बारीक लक्ष देत असतो. लोकहितवादी मंडळाच्या या वाटचालीकडे जेव्हा आपण वळून पाहतो त्यावेळेला या संस्थेची वाटचाल ही समाजाला समृद्ध आणि संपन्न करणारी ठरलेली आहे हे या ठिकाणी आवर्जून नमूद केलं पाहिजे. आज मला अतिशय आनंद वाटतोय की 2 डॉक्टरांचा सन्मान करण्याचा भाग्ययोग एका इंजिनियरला मिळाला ही फार एक चांगली गोष्ट आहे. आणि हे दोघंही प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आहेत. माझा परिचय करून देताना सतत असं सांगितलं जातं की हे शब्दांचं बांधकाम उत्तम करतात, त्यामुळे यांनी बांधलेल्या इमारती पडल्या की काय असा विचार आपल्या मनामध्ये येण्याची शक्यता आहे. पण या 2 डॉक्टरांचा सन्मान करताना मला अतिशय आनंद झाला आणि समाधानही वाटलं. याचं कारण असं आहे की केवळ रुग्ण आणि दवाखाना इतक्या मर्यादित चौकटीमध्ये न राहता या दोघांनी समाजासाठी काय करता येईल याचा प्राधान्याने विचार केला. मला गडकरींची एक गोष्ट आठवते. राम गणेश गडकरी ज्यांना आपण विनोदाचे आद्य असं म्हणतो, त्यांच्या शेवटच्या आजारामध्ये त्यांचा ताप काही केलं कमी होत नव्हता आणि 2 डॉक्टर सारखे जवळ येऊन चर्चा करत होते की यांना घाम आला पाहिजे, घाम आल्याशिवाय यांचा ताप काही कमी होणार नाही. तर गडकऱ्यांनी दोन्ही डॉक्टरांना जवळ बोलावून घेतलं आणि म्हणाले मला घाम यावा असं तुम्हाला वाटतं का? तर डॉक्टर म्हणाले हो. मग गडकरी म्हणाले की तुम्ही औषध देण्याऐवजी तुमचं बिल मला दाखवा, मला घाम आल्याशिवाय राहा. त्यामुळे डॉक्टरांनी घाम आणण्याची प्रथा इतकी जुनी आहे. पण हे 2 डॉक्टर घाम आणणारे नव्हे तर अश्रू टिपणारे आहेत आणि म्हणून त्यांचं समाज जीवनामध्ये एक वेगळं स्थान आहे.
तर आज आपण शेखरजींचा म्हणजे डॉक्टर पाठक आणि डॉक्टर केळकर या दोघांचा सन्मान आपण केला आणि आपण शेखर गायकवाड यांचाही सन्मान केला. पर्यावरणासाठी खूप उत्तम काम ते आज करतायत. पण या निमित्ताने एक गोष्ट नमूद केली पाहिजे की आजचं सामाजिक पर्यावरण मात्र प्रदूषित झालेलं आहे. या दोन डॉक्टरांचा सन्मान करत असताना हे सुद्धा आवर्जून सांगितलं पाहिजे की आजची समाजाची प्रकृती ही चिंताजनक झालेली आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी आपण धर्म, जात, पंथ हे सगळे भेद विसरून लढलो आणि आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर याच मुद्द्यावरून आपण भांडतो आहोत. जातीपातीच्या राजकारणाने महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवत चाललेली आहे. तर अशा पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राच्या अवनतीचं ज्यांनी अतिशय गांभीर्याने त्यावेळेला मूलगामी चिंतन केलं अशा लोकहितवादींच्या विचारांची आज खऱ्या अर्थाने गरज आहे असं मला वाटतं. लोकहितवादींनी त्यावेळेला प्रतिपादन केलेलं होतं. विशेषतः इंग्रज सरकारने या देशामध्ये इतकं राज्य काय केलं 150 वर्ष, म्हणजे त्यावेळेला 150 वर्ष झालेली नव्हती पण एखादी परकीय सत्ता आपल्या देशामध्ये येते आणि या देशावरती कब्जा करते. याचं मुख्य कारण म्हणजे आम्ही एक नाहीत. हे लोकहितवादींनी प्रथम सांगितलेलं होतं. आम्ही एक नाहीत. तर हे एक होणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे त्यांनी रूढी परंपरांचा पुनर्विचार केला पाहिजे हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यावेळेला मांडला. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट सांगितली की ज्या समाजामध्ये स्त्रियांना स्थान नाही, समानतेची वागणूक नाही असा समाज उत्कर्षाच्या वाटेनं जाऊ शकत नाही. आणि म्हणून त्या काळामध्ये बालविवाह असतील किंवा केशवपण असेल, सती असेल, या सगळ्या गोष्टींना विरोध करण्याचं काम हे लोकहितवादींनी केलं. आणि त्यामुळं सहृदय प्रबोधनकार असाच त्यांचा खरा आपल्याला उल्लेख करावा लागेल. आणि त्यामुळं सामाजिक सुधारणांचा सर्वव्यापी आणि सर्वसमावेशक असा विचार करणारा एक द्रष्टा विचारवंत त्याचं नाव या संस्थेला द्यावं हे तात्यासाहेबांना वाटलं. यामागे तात्यासाहेबांची दृष्टी काय होती हे आपल्या लक्षामध्ये येईल. नाशिकला लोकहितवादींनी इथल्या कोर्टामध्ये काम केलेलं आहे. लोकहितवादींचं सकाळी किंवा संध्याकाळी एकच काम असायचं की जी धान्याने भरलेली 1-2 पोती आहेत ती बरोबर घ्यायची, चुरमुऱ्यांनी भरलेली, खारकांनी भरलेली, 2 सेवक बरोबर ठेवायचे आणि जे गरजू लोक आहेत त्यांच्या हातामध्ये हे धान्य कसं पोचेल याची व्यवस्था करायची. म्हणजे ते कोर्टामध्ये जज म्हणून काम करत होते. पण एखाद्या दिवशी कारकून आजारी असेल तर ते तासभर अगोदर येऊन कारकुनाचं काम करत असत आणि नंतर न्यायाधीशाची भूमिका पार पाडत असत. असे लोकहितवादी होते. आणि त्यांनी उभारलेल्या संस्था, मग पुण्याचं नगर वाचन मंदिर असेल, हुजूरपागासारखी संस्था असेल. आज पुनर्विवाह ही गोष्ट आपल्याला विशेष वाटत नाही पण पुनर्विवाहोत्तेजक मंडळींची त्या काळामध्ये स्थापना करणं. आणि मी आज या कार्यक्रमाला आलो याचं कारण असं की 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये ग्रंथकार संमेलनं न्यायमूर्ती रानडे आणि लोकहितवादी यांनी सुरू केली आणि त्या संमेलनातून साहित्य परिषदेचा जन्म झाला. 61 साली अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ स्थापन झालं. पण त्यापूर्वीची 45 साहित्य संमेलनं महाराष्ट्र साहित्य परिषदेने महाराष्ट्र साहित्य संमेलने या नावाने घेतली. तर या सगळ्यांमागची प्रेरणा ही लोकहितवादी आहेत याचं विस्मरण आपल्याला होता कामा नये. आणि म्हणून या साहित्य महामंडळ, साहित्य परिषद आणि लोकहितवादी यांचे सुद्धा जे आंतरिक सूर आहेत ते या अर्थाने आपण खरं लक्षामध्ये घेतले पाहिजेत. आणि लोकहितवादींनी त्या काळामध्ये सांगितलेलं होतं की धर्मकारण, राजकारण आणि समाजकारण या तिन्ही गोष्टीमध्ये परिवर्तन झालं पाहिजे. आपण एक गोष्ट गेल्या काही वर्षामध्ये अनुभवतो आहोत की या देशामध्ये एकेकाळी विचारकेंद्री राजकारण होतं ते आता व्यक्तिकेंद्री राजकारणाच्या दिशेनं आपली वाटचाल सुरू आहे. त्याला कुठलाही पक्ष अपवाद राहिलेला नाही. आणि व्यक्तिकेंद्री राजकारणातून जो भक्त संप्रदाय तयार होतो तो समाजासाठी अधिक घातक असतो. तर याचा सुद्धा आज आपण गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. तात्यासाहेब हे खूप वेगळ्या प्रकारचे साहित्यिक होते. त्यांनी कधीही कुठल्याही विचारधारेचा झेंडा खांद्यावरती घेतला नाही. पण आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की आपण कुठल्या तरी विचारधारेचा झेंडा खांद्यावरती घेतल्याशिवाय आणि कुठल्या तरी समूहात सामील झाल्याशिवाय आपल्या
अस्तित्वाला अर्थ प्राप्त होणार नाही असं समाजातल्या प्रतिभावंतांना जर वाटत असेल तर तो त्यांच्या प्रतिभेचा पराभव आहे असं मला वाटतं. त्यामुळे प्रतिभावंतांनी विचारधारांचे झेंडे खांद्यावरती घेण्यापेक्षा सत्याचे झेंडे खांद्यावरती घेणं ही आजच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने गरज आहे. आणि तात्यासाहेबांचं आणि लोकहितवादींचं स्मरण करत असताना हे आपण लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. आजकाल काय झालं की जे विचारवंत आहेत ते कृती करत नाहीत आणि जे कृती करणारे आहेत ते विचार करत नाहीत. अशा एका विमनस्क मनस्थितीमध्ये आजचा समाज सापडलेला आहे. त्यामुळे विचारवंतांची कृतीशून्यता आणि कृतीवीरांची विचारशून्यता या दोन्ही गोष्टी समाजासाठी घातक आहेत. आणि त्यामुळे इथून पुढे लोकहितवादी मंडळाला एका गोष्टीसाठी काम करावं लागणार आहे की जसा अन्नामुळे कुपोषित असलेला समाज आपल्याला अपेक्षित नाही, तसाच सत्व आणि स्वत्व हरवल्यामुळे भावनिकदृष्ट्या कुपोषित होणारा समाज हा सुद्धा आपल्याला अपेक्षित नाही. आज समाजाच्या नैतिक आणि भौतिक जीवनामध्ये जी दरी निर्माण झालेली आहे की ज्याला आपण कल्चरल लॅक किंवा सांस्कृतिक मांद्य असं म्हणतो, ते दूर करण्यासाठी आता साहित्यिकांना पुढाकार घ्यावा लागणार आहे. आणि त्यामुळे लोकहितवादी मंडळासारख्या संस्थांची जबाबदारी आजच्या काळामध्ये अधिक वाढते आहे. आज ही सगळी मंडळी एकीकडे आपला व्यवसाय उत्तम रीतीने सांभाळत असली तरी ती कार्यकर्ता म्हणून काम पाहतायत, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्यांनी कार्यकर्त्यांची भूमिका बजावलेली आहे. लोकहितवादी सुद्धा न्यायाधीश होते पण आपलं कार्यकर्ते पण त्यांनी कधी सोडलं नाही. कुसुमाग्रजांचंही तेच वैशिष्ट्य होतं की साहित्य आणि समाज यांचा संबंध केवळ लेखक आणि वाचक इतका मर्यादित नसतो, तर त्यापुढे जाऊन साहित्यिकाला समाजासाठी काय करता येईल याचा विचार त्यांनी आयुष्यभर केला. म्हणूनच ते आदिवासी पाड्यांवरती जाऊ शकले आणि त्या मुलांशी संवाद साधू शकले. पु ल आणि सुनीताबाई हे आनंदवनामध्ये जात असत आणि तिथे राहत असत. तेव्हा एकदा साधनाताईंनी सहज सुनीताबाईंना सांगितलं की तुम्ही येणार हे अगोदर कळवलं तर तुमची चांगली व्यवस्था करता येईल. तर पु ल म्हणाले, जिथे मानवतेचं गीत अहोरात्र आळवलं जातं तिथं व्यवस्थेमध्ये फार त्या गोष्टीकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही. तर अशी ही सामाजिक बांधिलकी मानणारी माणसं होती आणि आपलं कार्यकर्ते पण त्यांनी टिकवलेलं होतं. आज ज्या महाराष्ट्राला महात्मा गांधींनी कार्यकर्त्यांचं मोहोळ असं म्हटलेलं होतं, त्या महाराष्ट्रामध्ये आज कुठे गेले कार्यकर्ते असा प्रश्न उपस्थित होतोय. म्हणजे पुलंच्या व्यक्तिचित्रामधला नारायण सुद्धा आज हरवलेला आहे. लग्न सुद्धा आपण सगळी कॉन्ट्रॅक्ट देतो. माझ्या सख्या आणि चुलत बहिणीची मिळून 14 लग्न आम्ही पार पाडली, पण सगळी कार्यकर्त्यांच्या बळावरती पार पाडली. तर हे कार्यकर्ते पण आज समाज जीवनातून हरवत चाललेलं आहे आणि राजकारणामध्ये ते प्रकर्षाने दिसतं. म्हणजे नागळ गोरे, एस एन जोशी, अगदी अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्णजी अडवाणी ही मंडळी सुद्धा सांगत असत की प्रचार सभा करणारे सगळे कार्यकर्ते हे आपापल्या घरून भाकरी घेऊन येत असत किंवा चुरमुऱ्याचा चिवडा खाऊन, फरसाण खाऊन प्रचार करत असत. आता कार्यकर्त्यांना प्रथम सांगावं लागतं की कुठल्या धाब्यावरती तुमची व्यवस्था केलेली आहे आणि त्या धाब्यांची निश्चिती केली नाही तर मग उमेदवाराचं धाबं दणाणण्याची फार मोठी शक्यता आहे. अशी एकूण सगळी परिस्थिती निर्माण झाली. आणि दुसरीकडे असं झालं की आदर्श सांगणाऱ्या व्यक्ती तेवढ्या ताकदीच्या होत्या. म्हणजे ही मंडळी पाहत होती की आपण पायी चालतोय, कारण आपले नेते सुद्धा पायी चालतात. ज्यावेळेला नेते सायकलवरून चालत होते, कार्यकर्तेही सायकलवरूनच पुढे जात होते. तर आज ती परिस्थिती राहिली नाही. कार्यकर्त्यांनी असं पाहिलं की आपण वर्षानुवर्ष पायीच चालतो आहोत आणि ज्यांचा प्रचार आपण केला त्यांच्या गाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामुळं कार्यकर्ता ते पैसे घेऊन राबणारा सेवक हे जे एक मोठं स्थित्यंतर राजकारणामध्ये झालं त्याचं प्रतिबिंब आज आपल्याला जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये दिसतं. आणि त्यामुळं पैसे न घेता एखादं काम करणं अशी मानसिकताच आता राहिलेली नाही. मी साहित्य परिषदेमध्ये काम करतो, रोज 2 तास देतो, तर मला लोक विचारतात तुम्हाला किती पगार मिळतो, तुमची जी गाडी आहे ती काय शासनाने दिलेली वगैरे आहे का. त्यामुळे निरपेक्ष बुद्धीने असं काही काम करणं ही आता समाजाची मानसिकता राहिलेली नाही. आणि कुठलंही चांगलं काम हे अंतःप्रेरणेतून उभं राहतं. माणसाला उभ्या करणाऱ्या किंवा समाज जीवनामध्ये आणणाऱ्या 2 प्रेरणा असतात. एक अंतःप्रेरणा आणि दुसरी असते बाह्य प्रेरणा, की कुणाचं तरी चरित्र वाचून, कुणाचं तरी काम पाहून आपल्याला प्रेरणा मिळते. बाबा आमटेंचं जे काम उभं राहिलं ते अंतःप्रेरणेतून उभं राहिलं.
की वरोड्याला असताना पावसाळ्याच्या दिवसामध्ये मेहतर समाजातल्या मंडळींनी पगार वाढावा यासाठी आंदोलन केलं आणि त्यांनी बाबांना सांगितलं की पावसाळ्याच्या दिवसामध्ये डोक्यावरून मैला कसं वाहून नेतात याचा अनुभव तुम्ही घ्या. बाबांनी तो घेतला आणि मग त्या समाजाची दुःख त्यांना समजली. एक कुष्ठरोगी त्यांना म्हणाला की तुम्ही स्वतःला अभयसाधक समजता तर माझ्या जखमांना हात लावण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे का. आणि मग बाबा आमटेंच्यामध्ये ते परिवर्तन झालं. तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी समाजामध्ये खूप मोठं परिवर्तन घडवून आणत असतात. आमच्या कल्याणला स्मशानामध्ये जर आपण गेलात तर ती विहीर मणिमंगळसूत्राची विहीर म्हणून आजही ओळखली जाते. छबुनाना जोशी नावाचे तिथले कार्यकर्ते, त्यांनी पाहिलं की तिथल्या येणाऱ्या सगळ्या मंडळींना खूप त्रास सहन करावा लागतो की एखादं प्रेत घेऊन आल्यानंतर पाणी मिळत नाही. 1-2 किलोमीटर अंतरावरून अंत्यसंस्कारासाठी पाणी आणावं लागतं. या छबुनाना जोशींनी काय करावं, ते स्मशानाच्या प्रवेशद्वाराजवळ उभे राहत आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना विनंती करत. आपल्या हिंदू धर्मामध्ये एक प्रथा अशी आहे की जर पती गेला तर पत्नीच्या मंगळसूत्रातला एक सोन्याचा मणी त्याच्या तोंडामध्ये ठेवला जात असे. छबुनाना जोशींनी नातेवाईकांना विनंती करून ते सगळे मणी गोळा केले आणि श्रमदानातून विहीर खोदली, जी मणिमंगळसूत्राची विहीर म्हणून ओळखली जाते. असं काम करणारे कार्यकर्ते या समाजामध्ये होऊन गेलेले. आणि त्यामुळं आज गरज आहे का, लोकहितवादी मंडळाला उत्तम कार्यकर्ते मिळालेले. सर्व साहित्य संस्थांना किंवा सामाजिक काम करणाऱ्या संस्थांना आज कार्यकर्त्यांची गरज आहे. कारण आज प्रश्नांचं स्वरूप बदललेलं आहे. म्हणजे कुसुमाग्रजांनी त्यावेळेला जे स्वप्न पाहिलं की स्वराज्याचं सुराज्यामध्ये रूपांतर करायचं, लोकांची मनं समृद्ध झाली पाहिजेत. आज सांस्कृतिकदृष्ट्या ती समृद्ध झाली तर ती माणसं अधिक संवेदनशील बनतील. तर या सगळ्या गोष्टींचा विचार हा त्यावेळेला तात्यासाहेबांनी केलेला होता. पण आजच्या समाजासमोरचे प्रश्न हे वेगवेगळे आहेत. म्हणजे त्या काळामध्ये केशवपणाचा प्रश्न होता, विधवा विवाहाचा प्रश्न होता, सतीबंदीचा प्रश्न होता, बहुजन समाजातल्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न होता. आज किती प्रश्न आहेत. पुण्या, मुंबई किंवा नाशिकमध्ये सुद्धा तीच परिस्थिती असेल की घरटी एक माणूस परदेशामध्ये आहे आणि जे आपण अभिमानाने सांगत होतो की माझा मुलगा परदेशामध्ये आहे, तिथं आज सगळी वडीलधारी मंडळी एक एकटी घरामध्ये दिसतात. प्रभात रोड आपण पुण्यामध्ये पाहिला तर घरामध्ये नुसते आईवडील आहेत. मी विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये सल्लागार मंडळावरती आहे. तिथे आम्ही हुशार मुलांना कमवा शिका योजनेअंतर्गत काम देतो. तर तिथे ज्येष्ठ नागरिकांचे जे फोन येतात की आमच्याशी फक्त गप्पा मारण्यासाठी मुलांना पाठवा, आम्ही त्यांना महिन्याला 2,000-3,000 रुपये द्यायला तयार आहोत. हा प्रश्न किती गंभीर झालेला आहे. मुलांना आज सगळी भौतिक समृद्धी आहे, घरामध्ये एकच मुलं आहे, त्यामुळे प्रेम आणि अपेक्षा दोन्ही गोष्टीचा कडेलोट होताना दिसतो. या मुलांच्या वाट्याला आलेलं भावनिक एकटेपण हा एक मोठा प्रश्न आहे. तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेली मुलं हा एक मोठा प्रश्न आहे. व्यसनाधीनतेचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. साजरीकरणाच्या सगळ्या संकल्पना आपल्या बदलल्या आहेत. आनंद झाला तरी तो साजरा करायचा, दुःख झालं तरी ते साजरं करायचं आणि त्यामध्ये एकच गोष्ट समान असते, ती म्हणजे मद्य. म्हणजे मी अनिल अवचटांची संस्कृतीच्या दिवाळी अंकासाठी मुलाखत घेतली आणि अवचटांना विचारलं की तुम्ही ज्यावेळेला मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र सुरू केलं त्यावेळेला फक्त कॉलेजमधली तरुण मुलं तुमच्याकडे होती. आज परिस्थिती किती बदलली आहे. तुमच्याकडे मधल्या वयातली मुलं आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे आणि तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेल्या मुलांच्यासाठी एक स्वतंत्र विभाग त्यांना काढावा लागलेला आहे. तर अवचटांनी फार मार्मिक उत्तर दिलं. अवचट असं म्हणाले की पूर्वी गावामध्ये एखादाच माणूस मद्यपान करत असे, त्यामुळं सज्जन माणसं दिसली की तो रस्ता बदलून निघून जात असे. आता सगळेच मिळून घेत असल्यामुळे सज्जन माणसालाच रस्ता बदलून निघून जावं लागतं. अशी एकूण सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर एकेकाळी विद्वत्ता, सद्वर्तन आणि चारित्र्य हे प्रतिष्ठेचे निकष होते. आज तुमच्या हातामध्ये कुठला मोबाईल आहे, तुम्ही कुठल्या गाडीतून फिरता, तुमचं घर कुठल्या भागामध्ये आहे, यावरून माणसाची प्रतिष्ठा ठरते. आणि त्यामुळं मध्यम वर्गातून कार्यकर्त्यांचा पुरवठा होत होता. आजचा मध्यम वर्ग हा आत्ममग्न झालेला आहे. आपण जे लिहितो, वाचतो, बोलतो, करतो त्याची दखलच घेतली जाणार नाही, अशी एक नकारात्मक मानसिकता ही मध्यम वर्गाच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. समाजातला जो आर्थिकदृष्ट्या संपन्न वर्ग आहे, ज्याला आपण उच्चभ्रू असं म्हणतो, त्याला स्टेटसच्या संकल्पना साध्य करण्यातच खरा रस आहे आणि आर्थिकदृष्ट्या जो अगदी खालचा स्तर आहे
त्याचा जगण्याचा संघर्ष एवढा तीव्र आहे की तो इतर कशाकडेही लक्ष देऊ शकत नाही. अशा वेळी मध्यमवर्गाकडे जी जबाबदारी होती ती मध्यमवर्ग खूप जबाबदारीने त्यावेळेला पार पाडत होता. आज ती परिस्थिती राहिलेली नाही आणि त्यामुळं कार्यकर्त्यांचा पुरवठा आज होताना दिसत नाही आणि संबंध समाजालाच चंगळवादाने खूप ग्रासलेला आहे. आनंदासाठी निर्माण केलेली पंचतारांकित संस्कृती हा सामाजिक प्रमाद आहे असं गांधीजींनी आपल्याला सांगितलेलं होतं. आणि गांधीजींनी आपल्याला 7 सामाजिक पापं सांगितलेली होती की वेल्थ विदाउट वर्क, सायन्स विदाउट ह्युमॅनिटी, कॉमर्स विदाउट मॉरॅलिटी, प्लेजर विदाउट कॉन्सायन्स, वर्शिप विदाउट सॅक्रिफाईस, पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल्स. ज्यांना गांधीजींनी सामाजिक पाप असं म्हटलेलं होतं त्याला आता सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. आणि त्यामुळं आपण स्वातंत्र्यानंतर मानव केंद्री समाजरचनेचं स्वप्न पाहिलेलं होतं. प्रत्यक्षात आपली व्यापार केंद्री समाजरचनेच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे. आणि जागतिकीकरणानंतर तर नफा तोटा ग्राहक विक्रेता हे आपल्या मानसिकतेमध्ये इतकं पक्क बसलेलं आहे की आपण संवेदनशीलतेने कशाचा विचारच करायला तयार नाही. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपली अडचण काय आहे की आदर्श हे कधीच कालबाह्य होत नसतात, पण आदर्श सांगणाऱ्या व्यक्ती तेवढ्या ताकदीच्या राहिल्या नाहीत. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुलंनी एखादी गोष्ट सांगितली, तात्यासाहेबांनी एक गोष्ट सांगितली तर संबंध महाराष्ट्र तो ऐकत होता, कारण त्या माणसांचं सत्व तेवढं मोठं होतं आणि त्यांच्या शब्दावरती सुद्धा लोकांचा विश्वास होता. आता लहान मुलांनी टेकडीलाच नमस्कार केला आणि हिमालय समजला तर त्यामध्ये त्यांचा दोष नसतो, कारण त्यांनी हिमालय पाहिलेलाच नसतो. अशी एकूण सगळी परिस्थिती आहे. आणि त्यामुळं कार्लाइलनी म्हटल्याप्रमाणे ज्यावेळेला लहान माणसांच्या सावल्या मोठ्या होत जातात तेव्हा जवळ आलाय असं समजायला हरकत नाही. तर अशीच परिस्थिती सभोवताली दिसत असताना लोकहितवादी सारख्या संस्था, साहित्य परिषदेसारख्या संस्था किंवा डॉक्टर केळकर, गायकवाड आणि पाठक ही मंडळी करत असलेलं काम हे अधिक महत्त्वाचं आहे आणि त्याचं मोल आपल्याला कशातही करता येणार नाही हे या ठिकाणी आवर्जून नमूद केलं पाहिजे. आणि म्हणून या लोकहितवादी मंडळांनी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला बोलवलं आणि या व्यक्तींचा सन्मान माझ्या हस्ते करण्याचा जो एक भाग्ययोग माझ्या वाट्याला दिला त्याबद्दल खरोखर त्यांचे आभार मानले पाहिजेत. आता तात्यासाहेबांच्या नाशिकमध्ये आल्यानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याचा आनंद आपण साजरा जरूर केला पाहिजे. पण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे आपली जबाबदारी संपली अशा भ्रमामध्ये जर आपण असू तर तो भ्रम आपण दूर केला पाहिजे असं मला वाटतं. आपली भाषा जगवण्याची जबाबदारी ही आपल्यावरतीच आहे. आणि त्यामुळे यापूर्वी ज्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, मग कन्नड असेल, संस्कृत असेल, तेलुगू असेल, मल्याळम असेल, उडिया असेल, जनगणनेमध्ये ती भाषा बोलणाऱ्या लोकांचं प्रमाण कमी झालं आहे असं निरीक्षण भाषा तज्ज्ञांनी नोंदवलेलं आहे. शेवटी कुठलीही भाषा जर वाढायची असेल तर ती भाषा बोलणाऱ्या लोकांची इच्छाशक्ती ही खूप महत्त्वाची आहे. अनेक गोष्टींवरती भाषेचा विस्तार हा अवलंबून असतो. म्हणजे ती भाषा बोलणारे लोक किती आहेत, ती भाषा बोलणारी लोकसंख्या जशी जशी कमी होत जाईल तसा तसा त्या भाषेला धोका निर्माण होतो. त्या भाषेचा किती भूभागावरती विस्तार आहे त्यावरती सुद्धा भाषेचं भवितव्य अवलंबून असतं. वाणिज्यामधला त्याचा वापर किती आहे त्याच्यावर देखील ते अवलंबून असतं. तुमच्या राज्यामध्ये उद्योग येण्यासाठी किती प्रकारच्या सुविधा तुम्ही उपलब्ध करून देताय त्या गोष्टींवरती सुद्धा भाषेचं भवितव्य अवलंबून आहे. आणि किती सांस्कृतिक समृद्धी तुमच्या भाषेमध्ये आहे. म्हणजे आज आपण जर्मन भाषा शिकतो ते फ्रॉइड आणि मार्क्स समजून घेण्यासाठी, शेक्सपियर समजून घेण्यासाठी आपण इंग्रजी शिकतो. तसं मराठी शिकणारे अनेक परदेशी विचारवंत आहेत, अभ्यासक आहेत. त्यांना कधी लोकमान्यांच्या गीता रहस्याचं आकर्षण वाटतं, कधी त्यांना महात्मा फुल्यांच्या साहित्याचं आकर्षण वाटतं, कधी त्यांना मराठ्यांची जी ऐतिहासिक साधनं आहेत ती अभ्यासावी वाटतात. तर हे सगळे शुभसूचक अशी सगळी चिन्ह ही मराठी भाषेच्या दृष्टीने आहेत. पण आपली म्हणून एक काही जबाबदारी आहे, कारण शेवटी भाषा आणि संस्कृतीची स्पंदनं ही प्रथम मनामध्ये उमटतात आणि नंतर ती उच्चारातून आणि कृतीतून प्रकट होतात. त्यामुळं आपलं भाषा प्रेम हे आंतरिक जाणीवेतून प्रकट झालं पाहिजे आणि त्यासाठी आपली मराठीपणाची ज्योत
आपण तेवत ठेवली पाहिजे. केवळ दिखाऊपणासाठी मराठीचं प्रेम नको, ते जर आंतरिक जाणीवेतून आपल्याला प्रकट करता आलं तर मला वाटतं की भाषा आणि संस्कृतीची आपल्याला काळजी करावी लागणार नाही. लोकमान्यांनी दैनिक केसरीमध्ये जे भाषाविषयक अनेक अग्रलेख लिहिले, त्या अग्रलेखामध्ये लोकमान्यांनी असं लिहिलेलं होतं की ज्याप्रमाणे एखाद्या देशाची स्थिती जर अभ्यासायची असेल तर त्याला समांतर असं उदाहरण देताना त्यांनी सांगितलेलं होतं की एखाद्या रोग्याच्या प्रकृतीविषयी काही भाष्य करायचं असेल तर जाणकार लोक त्याची नाडी बघतात. तसं तुम्हाला देशाचं भवितव्य पाहायचं असेल तर त्या राज्यातली किंवा राष्ट्रातली भाषा तिची काय स्थिती आहे याचा अभ्यास केला पाहिजे. आणि म्हणून पुढे लोकमान्यांनी असं म्हटलं की मराठी भाषेचा अभ्युदय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्युदय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वी पोवाडे का झाले नाहीत हे सांगण्याची आवश्यकता नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्युदय म्हणजे भाषेचा अभ्युदय. थोडक्यात लोकमान्यांनी हेच अधोरेखित केलं की भाषेच्या संवर्धनामध्ये शासनाची भूमिका सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. आज खेदानी या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय तुम्ही घेता. मी तुम्हाला सांगतो की या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा शिक्षणाचा कायदा सक्तीचा करण्यात यावा यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेला आंदोलन करावं लागलं. ही या महाराष्ट्राची शोकांतिका आहे. मराठी शाळांची दुरवस्था झाली आहे. ती दुरवस्था दूर करणं तर दूरच, आणि अन्य भाषांची सक्ती तुम्ही करताय हे काही योग्य नाही असं मला वाटतं. ते मराठीवरती अन्याय करणार आहे. आम्ही कुठल्याही भाषेचा द्वेष करत नाही, पण भाषा सक्तीने शिकवणं याला मात्र निश्चितच विरोध आहे. याचं कारण की शेवटी आपण बालमानसशास्त्राचा सुद्धा निश्चितच विचार केला पाहिजे. आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टींच्या मध्ये नागरिक म्हणून आपली सजगता, आपलं भाषाविषयक भान हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण भाषा ही आपल्या संस्कृतीचा पाया आहे. भाषा टिकली तर संस्कृती टिकते. भाषेमुळं अनुभवाचं स्थलांतर होतं. मी माझा अनुभव एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सांगू शकते. भाषेमुळं अनुभवाचं कालांतर होतं. काल घडलेला अनुभव मी आज सांगू शकतो. भाषेमुळे इतर अनेक भाषा शिकणं सोपं जातं मातृभाषेमुळं. तर त्यामुळं मातृभाषा ही त्यासाठीचा पाया आहे. विविध ज्ञानशाखांचा अभ्यास तुम्हाला तुमच्या भाषेमुळे करता येतो. साहित्य, संगीत, नाट्य या सगळ्यासाठी तुमची भाषा तुम्हाला आनंददायक अशी ठरू शकते. ही भाषा जर तुमच्या जीवनाला इतक्या अंगाने वेढलेली आहे तर त्या भाषेकडे दुर्लक्ष करणं आपल्याला परवडणारं नाही. आज सार्वजनिक वाचनालयाची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. जातेगावकर, पाटील या सगळ्या मंडळींच्या निमंत्रणावरून मी सार्वजनिक वाचनालयामध्ये सुद्धा अनेकदा आलेलो आहे. साहित्य परिषदेच्या वाचनालयाकडे सुद्धा आम्ही खूप गांभीर्याने पाहतो. पण एक गोष्ट नमूद केली पाहिजे की आज परिस्थिती अशी निर्माण झाली की आपल्या घरातूनच साहित्य संस्कृती हद्दपार होते की काय अशी भीती वाटायला लागली आहे. म्हणजे एकतर काय झालंय, घरामध्ये आजी आजोबा राहिलेले नाहीत, एकत्र कुटुंब पद्धती राहिलेली नाही, घरी आई वडील आणि मुलगा एवढंच चित्र आहे. आई वडील नोकरी, व्यवसाय, करिअरच्या चक्रामध्ये अडकलेले आहेत. त्यामुळे श्रवणातून जो संस्कार भाषेचा मुलांच्यावरती व्हायचा तो होत नाही. सकाळी स्तोत्र म्हटली जात असत, संध्याकाळी शुभंकरोती म्हटलं जात असे. घरातला एखादा वडीलधारा माणूस गावातल्या एका तरी वाचनालयाचा आजू सभासद असे. त्या दिवशी त्या निमित्तानं सगळी चांगली पुस्तकं ही घरी येत असत. सकाळी पुरुष मंडळी वाचत असत, दुपारी महिला वाचत असत, मुलं किमान चाळून पाहत असत. आज तो घरातला वडीलधारा माणूस कालवश झाला तर ते आजीव सभासदत्व पुनर्जीवित देखील केलं जात नाही आणि वाचन संस्कृती त्याच ठिकाणी खंडित होताना दिसते आहे. तर त्यामुळं आणि मुलांची जीवनशैली आपण जर पाहिली तर त्यांच्या जीवनशैलीमध्ये वाचनाला आणि खेळाला कुठेही स्थान नाही. आता नाशिकमध्ये तीच परिस्थिती असेल पुण्यासारखी की शाळेमध्ये जायला 1 तास, शाळेतून जायला घरी यायला 1 तास, शाळेतले 6 तास, घरी आल्यानंतर आईच्या आवडीचा 1 क्लास, बापाच्या आवडीचा 1 क्लास, बाईंनी दिलेला भाराभर ग्रहपाठ, या त्याच्या जीवनशैलीत वाचन आणि खेळाला कुठेही स्थान नाही. त्यामुळं वाचन संस्कृतीची पालखी भविष्यात ज्यांच्या खांद्यावरती आहे ती मुलं जर वाचणारच नसतील तर मग आपल्याला खऱ्या अर्थाने चिंता करावी लागणार आहे. आणि हा दोष मुलांना देऊन चालणार नाही. पालकांना काय वाटतं की मुलांना आठवड्यातून एकदा सिनेमाला नेलं, चांगल्या हॉटेलमध्ये नेलं,
कुठेतरी पर्यटनाला नेलं की आपली जबाबदारी संपली, तसं नाही. खरी गरज आहे ती मुलांच्यासाठी गुणवत्तापूर्ण वेळ देण्याची. आणि पालक आणि शिक्षक वाचताना दिसले तरच मुलं वाचणार आहेत हे आपण लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. कारण मुलं अनुकरण करत असतात. शेवटी आजी आणि आजोबा घरामध्ये संध्याकाळी मुलांना गोष्टी सांगत असत. आता आजीच म्हणतात 7 वाजता आई कुठे काय करते लाव, अशी एकूण सगळी परिस्थिती निर्माण झाली. तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला खूप गांभीर्याने विचार करावा लागेल. आणि एकीकडे भौतिक समृद्धी येत असताना दुसरीकडं समाजात हे जे किळसवाणं वैचारिक दारिद्र्य निर्माण होत आहे ते कसं दूर करायचं याची एक रूपरेखा साहित्य परिषद असेल, महामंडळ असेल किंवा लोकहितवादी मंडळ असेल, या सर्वांना करावी लागेल. आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना कायम तयार असलं पाहिजे हे या ठिकाणी मी आवर्जून नमूद करतो. शेवटी अमृत महोत्सवाच्या निमित्ताने येऊन नकारात्मकतेचा पाढा वाटण्याची माझी अजिबात गरज नव्हती. पण व्यासपीठावरती 2 डॉक्टर आहेत, ते आजारी असेल तर ताप आला असेल तर ताप आला म्हणूनच सांगतात, उगाच तुम्हाला कणकण वाटते वगैरे असं अजिबात म्हणत नाहीत. त्यामुळे 2 डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये एका इंजिनियरनी तरी सत्य बोललं पाहिजे आणि शेवटी सत्याचा झेंडा खांद्यावरती घेतला पाहिजे. तर त्या दृष्टीने आपण या सगळ्या गोष्टींचा खूप गांभीर्याने विचार केला पाहिजे. आणि मला आनंद वाटला पाठकांचा की ते म्हणजे नाटक करणारे डॉक्टर खूप आहेत, पण असं समाजासमोर वेगळं नाटक करणारे डॉक्टर पाठक यांचं मला खरोखरीच कौतुक वाटलं. आज काय केलं आहे आपण सगळ्यांनी स्वतःभोवती बांधून घेतले. मी इंजिनियर आहे, माझा साहित्याशी काय संबंध, मी डॉक्टर आहे, माझा नाटकाशी काय संबंध, मी आर्किटेक्ट आहे, माझा संगीताशी काय संबंध. तर आपल्यासाठी जीवनातले सगळे प्रवाह हे महत्त्वाचे असले पाहिजे. म्हणजे मला एक प्रसंग आठवतो की महात्मा गांधींच्या भाषणांनी प्रभावित झालेले विनोबा त्यांच्या आश्रमामध्ये गेले आणि त्यांनी विचारलं गांधीजी कुठे आहेत. आज आपण कुठल्याही मोठ्या नेत्याकडे गेलो तर आपल्याला 2च उत्तरं मिळतात, एक तर मीटिंगमध्ये आहेत किंवा अँटी चेंबरमध्ये आहेत. तर एवढं सतत बिझी असून आपला एकही रस्ता नीट का होत नाही हे आपल्याला पडलेलं कोड आहे आणि त्याचं उत्तर कधी या जन्मात तरी मिळेल असं वाटत नाही. तर मग विनोबांनी विचारलं की गांधीजी कुठे आहेत. तर मग सेवकांनी सांगितलं की गांधीजी स्वयंपाकघरामध्ये आहेत. मग विनोबा आतमध्ये गेले तर गांधीजी मेथीची जुडी निवडत बसलेले होते. त्यांनी विनोबांना जवळ बोलवलं, त्यांच्यासमोर एक मेथीची जुडी टाकली आणि त्यांना म्हणाले मेथीची जुडी निवडण्यापासून समाज जीवनामध्ये माणसं निवडण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट तुम्हाला आली पाहिजे. आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे. डॉक्टर APJ अब्दुल कलामांना ज्याला मुंबईच्या IIT मध्ये व्याख्यानासाठी बोलवलं त्यावेळेला एका मुलांनी त्यांना विचारलं की तुम्ही इंजिनियरही आहात, तुम्ही कविताही करता, हे कसं शक्य आहे. त्यावेळेला डॉक्टर कलाम असं म्हणाले की माझं इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातलं ज्ञान आणि माझी कविता ही ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होईल दॅट विल बी द पॉईंट ऑफ क्रिएटिव्हिटी. त्यामुळे सर्जनाचा आरंभबिंदू कुठे असेल हे सांगता येत नाही. तर मला डॉक्टर पाठकांच्या शेजारचा जो मेडिकल स्टोअरवाला असेल त्याचं खरोखरीच तो भाग्यवान असला पाहिजे, कारण डॉक्टरांचं अक्षर शक्यतो ओळखता येत नाही. पण इतकं लेखन केल्यामुळे त्यांचं अक्षर नक्कीच उत्तम झालेलं असणार आणि त्यामुळे ते शेजारच्या स्टोअरमधल्या माणसाला नक्कीच कुठलं औषध दिलेलं आहे याचा शोध नक्की लागेल असं मला वाटतं. तर बंधू भगिनींनो, आता जवळजवळ 9 वाजलेले आहेत आणि त्यामुळं अधिक न बोलता मी एवढंच सांगेन की लोकहितवादी मंडळींनी गेल्या 75 वर्षामध्ये जे काम केलेलं आहे त्याचा इतिहास आपण शब्दबद्ध केला पाहिजे असं मला वाटतं. आत्ता प्रास्ताविक करताना सचिवांनी सांगितलं, कार्याध्यक्षांनी सांगितलं, पण तो जर ग्रंथरूपामध्ये आला तर या संस्थेचं या शहरासाठी काय योगदान आहे याची जाणीव ही पुढच्या पिढ्यांना निश्चितपणाने झाल्याशिवाय राहणार नाही. तर शेवटी समाजमानस इतकं सगळं बदलत असताना आणि आजच्या समाजाची प्रकृती आणि सगळी वीण एकूण उसवत असताना समाज जोडण्याचं काम अशा संस्थांनी केलं पाहिजे आणि एक वैचारिक व्यासपीठ म्हणून आपली भूमिका बजावली पाहिजे. ती भूमिका ही संस्था बजावेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो.